तुम्हा सर्वांचं नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 10वी विषय भूगोल. आज आपण या विषयांतर्गत आपण चौथ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. याआधी आपण 3 प्रकरणांची माहिती घेतली. त्या 3 प्रकरणांचं आपण अध्ययन केलं. याच्यामध्ये क्षेत्रभेद, स्थानविस्तार, प्राकृतिक रचना व जलप्रणाली या 3 पाठांची आपण ओळख करून घेतली. ब्राझील आणि भारत या दोन्ही देशांचं स्थान, विस्तार, या दोन्ही देशातील जलप्रणाली, प्राकृतिक रचना कशा प्रकारची आहे याविषयीची आपण माहिती यामध्ये घेतली. आता आपण याच विषयातील चौथ्या प्रकरणाकडे आपण वळणार आहोत. हे जे चौथं प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे हवामान. तुम्ही मागील पाठामध्ये जी प्राकृतिक रचना अभ्यासली, या प्राकृतिक रचनेच्या आधारे किंवा ब्राझीलचं आणि भारताचं जे स्थान आहे, अक्षवृत्तीय, रेखावृत्तीय त्याचा जो विस्तार आहे, त्या आधारे या ब्राझीलचं आणि भारताचं जे हवामान आहे, या हवामानाचा परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच भारताचं किंवा ब्राझीलचं जे पृथ्वीवरचं जे स्थान आहे, या स्थानाचा परिणाम या देशातील हवामानावर होताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रकरणाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला पान नंबर 25 म्हणजेच या प्रकरणाच्या सुरुवातीच्याच पानावर काही प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की आकृती 4.1 आणि 4.2 चे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. याच्यामध्ये पहिला जो नकाशा आहे तुमचा तो आहे ब्राझीलचा आणि दुसरा ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेची छेदरेषा त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. या प्रकरणाला सुरुवात करण्या अगोदर आपण या प्रश्नांच्या उत्तरावरून या ब्राझीलच्या हवामानाचा थोडक्यात आढावा घेऊया. आपण सुरुवातीला प्रश्न बघूया. नकाशातील समताप रेषांचा विचार करता ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा किती आहे? आता तुम्हाला नकाशा दिलेला आहे. त्या नकाशाच्या उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये तुम्हाला सूची दिलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या रंगछटांचा वापर करून हा नकाशा तयार करून दिलेला आहे. तिथे तुम्हाला वार्षिक सरासरी पर्जन्य मिलीमीटर मध्ये दिलेला आहे. जसा निळा रंग गडद होत जात आहे तसा पावसाचं जे प्रमाण आहे ते वाढत गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याच पद्धतीने या नकाशावर लाल रंगाची जी रेषा आहे ती तापमान दर्शवणारी रेषा आहे. ती समताप रेषा म्हणून ओळखली जाते. आणि याच नकाशात तुम्हाला ईशान्येकडून आणि आग्नेयेकडून काही बाण दाखवलेले दिसत आहेत. ते वारे दर्शवणारे बाण आहेत. ठीक आहे. तर आपण पहिला प्रश्न बघतोय की ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा किती आहे? तर साधारणतः या ठिकाणचं जे तापमान आहे ते तापमान तुम्ही जर नकाशात बघत असाल तर सगळ्यात कमी हे 18 अंश सेल्सिअस आहे आणि सगळ्यात जास्त हे 28 अंश सेल्सिअस या ठिकाणी दर्शवलेलं दिसत आहे. म्हणजेच या ठिकाणचं सरासरी तापमान कक्षा जी आहे ती 18 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस इतकी आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. तुम्हाला इथं दिसत असेल तर हा भाग बघा. इथं 28 अंश सेल्सिअस या ठिकाणी तापमान तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि याच ठिकाणी 18 अंश सेल्सिअस हे तापमान आहे. त्यामुळे 18 अंश ते 28 अंश सेल्सिअस हे आपल्याला इथं तापमान पाहायला मिळत आहे. म्हणजेच बघा
इथं तुम्हाला 28 अंश सेल्सिअस आहे आणि याच ठिकाणी तुम्हाला 18 अंश सेल्सिअस हे तापमान या भागामध्ये पाहायला मिळत आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघतोय, कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? तर हा जो भाग आहे कुठला, ॲमेझॉन नदीचा जो भाग आहे, हा ॲमेझॉन नदीचं जे खोर आहे तुम्हाला इथं दिसत असेल तर बघा, हा जो निळा रंग दाखवलेला आहे हा पूर्ण, हा या ठिकाणी पावसाचं प्रमाण कसं आहे, जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे ॲमेझॉन नदीचं जे खोरं आहे, हे ॲमेझॉन नदीचं खोरं या ठिकाणी सगळ्यात जास्त पाऊस असलेलं पाहायला मिळेल. कारण इथं फक्त निळाच रंगाचं जे प्रमाण आहे सगळ्यात जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात? इथं तुम्हाला बाण दिसत आहेत बघा, बरोबर. या ठिकाणी कोणता समुद्र आहे? अटलांटिक महासागर आहे, बरोबर का पॅसिफिक महासागर आहे? कोणता आहे? तर या भागामध्ये आपण स्थान आणि विस्तार हे बघत असताना आपण बघितलं होतं की ब्राझीलच्या पूर्वेकडे अटलांटिक महासागर आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर ईशान्येकडून आणि खाली वायव्येकडून हे वारे काय होत आहेत, ब्राझीलकडे येत आहेत, बरोबर. पुढचा प्रश्न आहे, त्यामागचे काय कारण असावे? आता लक्षात घ्या की आपण बघतोय की अटलांटिक महासागर आहे आणि या अटलांटिक महासागराचा जो किनारा आहे, या किनाऱ्यावरून हे जे वारे आहेत, हे वारे या दिशेकडे प्रवास करत आहेत. मग आता या ठिकाणी काय कारण असेल, तर ब्राझीलचा जो उत्तर भाग आहे, हा आपण पुढे जाऊन स्थान आणि विस्तार मध्ये बघितलं होतं की ब्राझीलच्या उत्तरेकडे विषुववृत्त आहे आणि दक्षिणेकडे म्हणजेच मध्य भाग जो आहे किंवा दक्षिणेकडच्या भागातून कोणता वृत्त गेलेला आहे, मकर वृत्त. मग उत्तर भाग जो आहे तो विषुववृत्त आहे आणि या विषुववृत्ताजवळ आपण 9वी मध्ये आवर्त पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य पाहिलं होतं. याच्यामध्ये आपण बघितलं होतं की विषुववृत्तीय प्रदेशामध्ये रोज पाऊस पडतो, बरोबर आहे. मग हा विषुववृत्ताजवळचा भाग जो आहे त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा या भागामध्ये निर्माण होतो आणि त्यामुळे या भागामध्ये वारे आपण बघतो की वारे व्हायला सुरुवात होतात, बरोबर. आणि ब्राझीलचा जो विषुववृत्तावर जवळचा जो भाग आहे तो उत्तर गोलार्धातील आणि दक्षिण गोलार्धातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे या ठिकाणी व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागात ईशान्य दिशेकडून हे वारे व्हायला सुरुवात होतात. ठीक आहे. या वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो? तर ब्राझीलच्या वाऱ्यांना अजस्त्र कड्याचा आणि ब्राझीलच्या उच्चभूमीचा अडथळा या ठिकाणी, या अडथळ्याचा सामना या भागामध्ये करायला लागतो. म्हणजे अजस्त्र कडा आणि उच्चभूमी या दोन भागांचा या ठिकाणी आपल्याला सामना करावा लागतो. इथं पुढे जाऊन तुम्हाला एक नकाशा दिलेला आहे बघा, प्राकृतिक भाग आपण बघतोय. तर इथं तुम्ही बघत असाल तर या भागामध्ये ही ब्राझीलचा उच्चभूमीचा जो भाग आहे, हा उच्चभूमीचा भाग आणि अजस्त्र कड्याचा भाग हा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी हा अडथळा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. पुढे आहे, या वाऱ्यांमुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होत असेल? आता आपण हे शिकलेलो आहोत 9वीत की अडथळा निर्माण झाल्यानंतर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर प्रतिरोध प्रकारचा पाऊस या ठिकाणी पडणार आहे. ठीक आहे. या वाऱ्यांचा व पर्जन्याचा सहसंबंध जोडा. आता आपण तेच सांगतो की अडथळा निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी काय होतंय, पाऊस पडतोय आणि हा जो पाऊस आहे तो कशा पद्धतीचा आहे, प्रतिरोध पद्धतीचा आहे. प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतो. का तर दक्षिण अटलांटिक महासागराकडून जे वारे वाहत आहेत ईशान्येकडून आणि आग्नेयेकडून, हे काय करतायत तर बाष्पयुक्त वारे या ठिकाणी पुढं सरकत किंवा वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर हे वारे तिथून व्हायला सुरुवात होतात आणि हे वारे काय होत आहेत तर जसजशा पर्वता
उत्तराच्या दिशेने व्हायला सुरुवात होतात आणि या ठिकाणी अजस्त्र कडा आणि ब्राझीलची जी उच्चभूमी आहे या ठिकाणी हे वारे अडवले जातात आणि हे वारे या पर्वतांना किंवा या कड्यांना अनुसरून वर जातात आणि या ठिकाणी सांद्रीभवनाची क्रिया होते आणि सांद्रीभवनाची क्रिया झाल्यामुळे या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. ठीक आहे. कोणत्या भागात सरासरी, बघा आता या ठिकाणी काय विचारले त्यांनी, कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे? कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे? तर पॅराग्वे पॅराना आपण बघितलं खालच्या दिशेने तापमान कसं आहे, कमी आहे. बरोबर आहे. आता ब्राझीलचा जो पुढचा प्रश्न आहे, ब्राझीलच्या पर्जन्यछायेचा प्रदेश ओळखा व तेथील हवामान स्थिती सांगा. आता ब्राझीलचा पर्जन्यछायेचा प्रदेश कुठं आहे तर ईशान्येकडे आहे. कारण का या ठिकाणी वार्षिक सरासरी पर्जन्यमानाचं जे प्रमाण आहे ते 0 मिलीमीटर ते 500 मिलीमीटर या दरम्यान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तुम्हाला रंगछटा दाखवलेल्या आहेत, या रंगछटांचा अभ्यास करा आणि हा जो भाग आहे या भागामध्ये बघा इथं काय सर्वात फिक्कट रंग दाखवलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण कमी आहे. तिथलं वार्षिक सरासरी तापमान किती आहे तर 23 ते 28 अंश सेल्सिअस इतकं तापमान आपल्याला तिथलं सांगता येईल. कोणत्या भागात सरासरी तापमान जास्त आहे? आता कोणत्या भागात सरासरी तापमान जास्त आहे तर विषुववृत्ताजवळचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी तापमान सगळ्यात जास्त आहे. अक्षवृत्तांचा विचार करता ब्राझीलमधील कोणत्या प्रदेशात समशीतोष्ण हवामान असते? आता बघा आपण काय करतोय, अक्षवृत्ताचा विचार करतोय. बरोबर. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये तापमान कसं असतं, उष्ण असतं. बरोबर. आता उत्तरेकडचा भाग हा विषुववृत्तीय प्रदेशाचा आहे किंवा ब्राझीलच्या उत्तरेकडे विषुववृत्तीय प्रदेश आहे आणि ब्राझीलच्या मध्यातून जर आपण बघतो तर मकर वृत्त जाते. तर या भागामध्ये अक्षवृत्ताचा जर विचार केला तर मकर वृत्ताचा जो दक्षिणेकडचा भाग आहे या भागामध्ये समशीतोष्ण हवामान असेल. येते लक्षात? 0 ते 5 अंश उत्तर व दक्षिण या पट्ट्यात वाऱ्यांची स्थिती कशी असेल? आता या ठिकाणी लक्षात घ्या 0 ते 5 म्हणजेच विषुववृत्त ते विषुववृत्ताच्या खालचा भाग, उत्तरेकडचा भाग. बरोबर आहे. या पट्ट्यात वाऱ्याची स्थिती ईशान्य दिशेकडून विषुववृत्ताकडे असणार आहे कारण विषुववृत्तीय प्रदेशामध्ये काय तयार होत आहे, कमी दाबाचा पट्टा होतोय. आणि 0 ते 5 अंश दक्षिण या पट्ट्यात वाऱ्यांची स्थिती ही आग्नेय दिशेकडून विषुववृत्ताकडे असेल. म्हणजे सगळे वारे हे कुठे वाहत आहेत, विषुववृत्तीय दिशेकडे. या नकाशात वितरण दाखवण्याची पद्धत कोणती आहे? आपण हा नकाशाचे वितरणाचे नकाशे हा 9वीत धडा शिकलोय पहिला. त्याच्यामध्ये आपण क्षेत्रघणी आणि समघनी पद्धतीचे नकाशे शिकलो. मग हा कोणत्या पद्धतीचा नकाशा आहे? हा समघनी पद्धतीचा नकाशा आपल्याला सांगता येईल. येते लक्षात? ठीक आहे. तर त्या ठिकाणी प्रश्न आपण बघितले की प्रश्नांच्या उत्तराच्या सहाय्याने आपण बघितलं की साधारणतः विषुववृत्तीय प्रदेश आणि मकर वृत्ताच्या जवळचा समशीतोष्ण प्रदेश असे दोन या ठिकाणी आपण हवामानाचे दोन पट्टे सांगू शकतो. आणि अटलांटिक महासागरावरून येणारे जे वारे आहेत या वाऱ्यांमुळे या ठिकाणी हे जे पूर्वीय वारे आहेत या पूर्वीय वाऱ्यांपासून ब्राझीलच्या प्रदेशावर हा पर्जन्याचा प्रदेश किंवा पर्जन्य पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. म्हणजे पुढे आपण बघूया. या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर हे ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचा छेद आहे. बरोबर. या ठिकाणी बघा गियाना उच्चभूमी आहे, अमेझॉन नदीचं खोरं दिसते तुम्हाला, पॅराग्वे पॅराना खोरं दिसते, ब्राझीलच्या उच्चभूमीचा सुद्धा प्रदेश दिसतोय. ठीक आहे. आता तुम्ही इथं उंची बघत असाल तर 0, 500 मीटर, 100 मीटर, 500, 1000 आणि 2000 मीटर. पर्जन्यमान तुम्हाला दिसतंय बघा 1600 मिलीमीटर, 2000 मिलीमीटर आणि 1500 मिलीमीटर. तर साधारणतः अमेझॉन नदीचं जे खोरं आहे या अमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशामध्ये या ठिकाणी 2000 मिलीमीटर पर्जन्य आहे. म्हणजे पावसाचं प्रमाण कुठं जास्त आहे, अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये. आणि इकडून तुम्ही जर बघत असाल तर इथं अटलांटिक महासागर आहे, अजस्त्र कडा आहे, त्यामुळे इथून वाहणारे वारे हे काय होत आहेत या कड्याला वर अनुसरून चढतात आणि जसजसे ते वर जातील तसतसं सांद्रीभवन होतं आणि सांद्रीभवन झाल्यानंतर हे जेव्हा बाष्पयुक्त वारे हे पुढं येतात त्यावेळेस या ठिकाणी पाऊस पडतात. ठीक आहे. त्यामुळे या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे. आता ब्राझीलच्या हवामानाची वैशिष्ट्ये आपण बघतोय. ब्राझीलचा बहुतांश भाग उष्ण कटिबंधात येतो कारण का विषुववृत्तीय प्रदेशाच्या जवळचा भाग आहे, त्यामुळे हाच बहुतांश भाग हा उष्ण कटिबंधात आहे. अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता, म्हणजे याच
देशातून दोन काय गेलेले आहेत, अक्षवृत्त गेलेली आहेत, एक विषुववृत्त आणि दुसरं मकरवृत्त. त्यामुळे हवामानामध्ये विविधता आहे का, उष्णकटिबंधीय प्रदेश सुद्धा आहे आणि समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतो. विषुववृत्ताजवळ उष्ण हवामान आहे ते आपण बघितलं आणि मकरवृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आहे आणि या ठिकाणी आवर्ताची शक्यता कमी आहे. आता ह्या आवर्ताची शक्यता कमी का आहे असं का सांगितलं आहे तिथं, तर लक्षात घ्या या ठिकाणी विषुववृत्ताजवळचा जो प्रदेश आहे या ठिकाणी ऊर्ध्व दिशेने वाहणारे जे वारे आहेत त्याच्यामुळे आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असतो. क्षीण म्हणजे त्याचं जे प्रमाण असतं ते कमी असतं आणि त्यामुळे या भागामध्ये आवर्ताची निर्मिती होत नाही. ठीक आहे. आता इथं तुम्हाला ब्राझीलचा प्राकृतिक नकाशा दिलेला आहे जो मी मगाशी सुद्धा तुम्हाला दाखवला होता की ब्राझीलची जी उच्चभूमी आहे हा भाग कसा कोणत्या रंगाने दाखवला आहे तर पिवळा आहे की या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे आणि बाकीचा जो भाग दिसतो तो तुम्हाला हिरवा दिसतोय. बरोबर आहे की या भागामध्ये झाडांचं प्रमाण जास्त आहे. अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये तर दाट जंगल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यामुळे या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे, या भागामध्ये कमी आहे. यावरून पर्जन्याचं जे प्रमाण आहे पर्जन्यातल्या प्रमाणाचा फरक जो आहे तो फरक आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता ब्राझीलच्या तापमानाची वैशिष्ट्य. ब्राझीलचा जो उत्तर भाग आहे या ठिकाणी विषुववृत्ताजवळ तापमान अधिक आहे आणि तापमानात वर्षभर समानता असते. म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये वर्षभर समानता असते. उष्णकटिबंधीय प्रदेश आहे त्यामुळे तिथलं तापमान नेहमीच सूर्यकिरण तिरपी असतात, लंबरूप असतात, त्यामुळे या भागामधलं तापमान फारसा बदल होत नाही. ब्राझीलचा दक्षिण भाग तापमान तुलनेने कमी. आता जसं आता आपण बघतो बघा की विषुववृत्तापासून जसं लांब जाऊ तसं तापमानामध्ये काय होत जाते, घट होत जाते, कमी होत जातं तापमान. त्यामुळे जसं तुम्ही दक्षिणेकडे जाऊ तसं तापमान कमी होत जातं. उच्चभूमीचा भाग या ठिकाणी तापमान थंड असलेलं पाहायला मिळतं. ब्राझीलमधील पर्जन्य. आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय वाऱ्यापासून ब्राझील देशात पाऊस पडतो. जे आपण मागाशी बघितलं की ईशान्य आणि आग्नेय वाऱ्यापासून या ठिकाणी या ब्राझीलच्या प्रदेशावर पाऊस पडतो. पुढचा मुद्दा आहे ब्राझीलमधील पर्जन्याचे प्रमाण. आता बघा अमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी 2000 मिलीमीटर पाऊस पडतो. जे मागाशी पण आपण बघितलं होतं जेव्हा आपण त्याचा उभा छेद बघितला होता तिथं आपण बघितलं होतं की तिथला पर्जन्याचं प्रमाण जे आहे ते सगळ्यात जास्त आहे. आग्नेय किनारपट्टीवर वार्षिक सरासरी 1000 ते 1200 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो. म्हणजे आग्नेयचा जो भाग आहे ब्राझीलचा आग्नेयेकडचा भाग तुम्ही नकाशा समोर ठेवा. पान नंबर 25 वाचा नकाशा आहे त्याचा आग्नेय भाग बघा. त्या ठिकाणी 1000 ते 1200 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो. अजस्त्र कडा जो आहे या अजस्त्र कड्याजवळ जो किनारी भाग आहे यामध्ये प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो का तर अजस्त्र कड्याला अडथळा निर्माण होतो आणि त्या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे अत्यल्प पाऊस पडतो. आता बघा उच्चभूमीच्या पलीकडे अत्यल्प पाऊस का तर या उच्चभूमीला अडथळा निर्माण झाल्यानंतर पाऊस ते बाष्प काय होतं त्याची सांद्रीभवनाची क्रिया होते, पाऊस तिथंच पडतो आणि जेव्हा हे बाष्पयुक्त वारे पुढे वाहून जातात त्यावेळेस त्यातलं बाष्प काय झालेलं असतं कमी झालेलं असतं आणि त्या कमी झालेलं असतं किंवा पूर्णपणे ते संपलेलं असतं. त्यामुळे हे जेव्हा वारे पुढे वाहून नेतात त्यावेळेस त्या वाऱ्यामधला किंवा त्या ढगांमधलं जे काही बाष्प आहे ते कमी होतं आणि त्या ठिकाणी जेव्हा पाऊस पडतो तो अतिशय अल्प असतो, अत्यल्प असतो आणि त्यामुळे हा पर्जन्य छायेचा म्हणजे काय होतं पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे काय की ढग तयार होतात, पर्जन्य किंवा पाऊस पडेल अशी परिस्थिती निर्माण होते परंतु पाहिजे एवढा किंवा पाऊस पडत नाही, जास्त पाऊस पडत नाही, अत्यल्प पाऊस पडतो. त्यामुळे याला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो आपण म्हणू शकतो. याला आवर्षण चतुष्कोण असाही शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन स्पर्धेमध्ये याबद्दल प्रश्न विचारलेला आहे की ब्राझीलमधील आवर्षण चतुष्कोणाविषयी माहिती लिहा. तर हा प्रदेश जो आहे तो आवर्षण चतुष्कोण म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या ब्राझीलचं जे हवामान आहे हे हवामान कशा पद्धतीचं आहे तर या ठिकाणी उष्णकटिबंधीय प्रदेश सुद्धा आहे, समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश सुद्धा आहे. ब्राझीलमध्ये ईशान्य आणि आग्नेय वाऱ्यापासून पाऊस पडतो. सगळ्यात जास्त पाऊस हा अमेझॉन नदीच्या खोऱ्यात पाऊस पडतोय बरोबर आणि सगळ्यात कमी जो पाऊस आहे तो उच्चभूमीच्या प्रदेशामध्ये पडतो आहे. याला पर्जन्य छायेचा प्रदेश असंही म्हटलं जातं. तर मुलांनो आज आपण या हवामान
भाग 1 मध्ये ब्राझील आणि ब्राझीलचं जे तापमान, हवामान आणि पर्जन्य याविषयी माहिती घेतली. भाग 2 मध्ये आपण भारताविषयी माहिती घेऊ. धन्यवाद.